नमस्कार, मी प्रदीप निफाडकर आणि या डॉक्टर स्वाती म्हाळन. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला आम्ही दोघेही उभे आहोत आणि आमच्याबरोबर आहेत अध्यक्षपदासाठी योगेश सोमन. मार्मिक संवादच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधायसाठी आम्ही आलो आहोत. गेले 10 वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जो जनतेशी एक नाळ तुटलेली आहे, जो एक संवाद कमी झालेला आहे, तो पुन्हा वाढावा, चांगली कामं करावीत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची पत्रिका जी येत होती ती पुन्हा सुरू करावी, याच्यासारख्या अनेक उपक्रम आम्ही करणार. त्या उपक्रमाबद्दल स्वाती बोलेलच, का आमच्या जाहीरनाम्यात ते दिलेलेच आहेत. पण हे सगळं करण्यासाठी तुम्ही आम्हाला आत्ता विजयी करून देणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला उद्या किंवा परवापासून तुम्हाला पत्रिका तुमच्या हातात येतील, पोस्टाने येतील. त्या आल्यानंतर तुम्ही त्याला एक आधार कार्डाची झेरॉक्स जोडायची आहे. समजा आधार कार्डाची झेरॉक्स नसेल तर पॅन कार्डाची झेरॉक्स जोडायची आहे आणि त्याच्यावर साक्षांकित म्हणून तुम्ही स्वतःची सही करायची आहे आणि पाकिटावर सुद्धा तशीच सही तुमची पाहिजे. त्या दोन्ही सह्या वेगळ्या वेगळ्या नकोत, किंवा इकडे इंग्रजीत केली तिकडे मराठीत केली असं नको. जी तुमची आहे तीच सही करा. आणि मतपत्रिकेवर आमची 3 मतं, म्हणजे योगेश सोमन अध्यक्षपदासाठी, प्रमुख कार्यवाहपदासाठी डॉक्टर स्वाती म्हाळन आणि कोषाध्यक्षपदासाठी मी प्रदीप निफाडकर. आम्हाला 3 मतं द्या आणि आम्हाला भरघोस मताने विजयी करा. तुम्ही नक्की आम्हाला मदत कराल याबद्दल मला खात्री आहे. स्वाती तुमच्याशी बोलेल जाहीरनाम्याबद्दलही आणि इतर काही. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती म्हाळंकर. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी प्रमुख कार्यवाह पदासाठी उभी आहे आणि आत्ता प्रदीप निफाडकर यांनी सांगितलं ते स्वतः कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि नाट्यकर्मी योगेश सोमन हे अध्यक्षपदासाठी उभे आहेत. तुमचा माझा संपर्क प्रत्यक्ष नसला तरी माझ्या आवाजाच्या माध्यमातून आहे याची मला खात्री आहे. आकाशवाणी पुणे स्वाती म्हाळंकर प्रादेशिक बातम्या देत आहे हा आवाज तुमच्यापैकी अनेकांनी अनेक वर्ष ऐकलेला आहे, चितपरिचित आहे हे मलाही माहीत आहे. कारण वेगळ्या वेगळ्या निमित्ताने अशा कारणासाठी आपण एकमेकांशी बोलत असतो दूरध्वनीवरून. आज तुमच्यासमोर आवाहन करतो आहोत ते आमच्या साहित्य संवर्धन आघाडीला भरघोस मतांनी निवडून द्यावं यासाठी. साहित्य संवर्धन आघाडी या निवडणुकीच्या रिंगणात का आहे तर याला काही कारणं आहेत. विद्यमान कार्यकारिणीचा कारभार ज्या पद्धतीनं चाललेला आहे, गेल्या 10 वर्षांमध्ये इथे निवडणूकही झालेली नाही. त्याचप्रमाणे जनतेशी नाळ तुटलेली आहे. हजारो लोकांचे अर्ज आजीव सदस्यत्वासाठी केलेले हे पडून आहेत. त्यामुळे अनेक शाखांमध्ये काय काम होतं हे तिथल्या पदाधिकाऱ्यांनाही माहीत नाही आणि सदस्यांनाही माहीत नाही. अनेक पदाधिकारी परस्पर जिल्हा अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवतात आणि बिनविरोध निवडून आल्याचं जाहीर केलं जातं. यामुळे अनेक रसिकांवर खऱ्या अर्थानं अन्याय होतो आहे. त्यामुळे हा सगळा कारभार पारदर्शी आणि लोकाभिमुख करायचा असेल तर लोकशाही मार्गाने तिथे जाण्याचा मार्ग हा एकमेव आहे आणि तो म्हणजे निवडणूक. आणि म्हणून साहित्य संवर्धन आघाडी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. याबरोबर आम्ही आमचा विकासनामा किंवा वचननामा जो जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे जे मुखपत्र आहे साहित्य परिषदेचं, ते गेली काही वर्ष छपाईचा खर्च परवडत नाही म्हणून ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलं. पण या पत्रिकेची नोंदणी ही संशोधन पत्रिका म्हणून आहे. हे नुसतं नियतकालिक किंवा मासिक नव्हे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या साहित्य व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये जे जे लोक काही संशोधन करतात त्यांना व्यासपीठ निर्माण व्हावं व्यक्त होण्यासाठी, यासाठी ही साहित्य पत्रिका आहे. यातून नवे नवे संशोधक पुढे यावेत, त्यांचं संशोधन सरकार दरबारी जावं, त्यासाठी पुढे काही अनुदान हवं असेल, मदत हवी असेल तर ती मिळावी, व्यापक व्यासपीठ मिळावं, याच्या व्यापक उद्देशाने ही साहित्य पत्रिका सुरू केली गेलेली होती. या पत्रिकेमध्ये दर पत्रिकेमध्ये प्रत्येक शाखेचं वृत्तही असतं. त्यामुळे लोक त्याच्याशी जोडलेले होते. आपल्या शाखेखेरीज इतर शाखांमध्ये काय चाललेलं आहे, पुण्यात काय चाललेलं आहे याची त्यांना कल्पना या सगळ्यामधून येत होती. पण आता साहित्य पत्रिका ऑनलाईन स्वरूपात सुरू असल्यामुळे अनेकांना ती मिळत नाही. अनेकांना मिळालेली असूनही त्या पद्धतीनं वाचणं शक्य होत नाही.
त्यामुळे ही साहित्यपत्रिका पुन्हा एकदा छापील स्वरूपामध्ये प्रसिद्ध करणं ह्याला आमचं प्राधान्य आहे. त्याबरोबरीने महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साहित्य परिषदेच्या 122 शाखा आहेत 16-17 जिल्ह्यांमध्ये मिळून. त्या शाखांचं सक्षमीकरण करणं, त्यांना गरज असेल, शक्य असेल तेव्हा निधी उपलब्ध करून देणं, त्या माध्यमातून त्या शाखेच्या परिसरामध्ये काही कार्यक्रम, साहित्यिक उपक्रम राबवणं आणि यातून एकंदर साहित्य व्यवहाराला चालना देणं असा व्यापक हेतू यामध्ये आहे. त्याबरोबरीने अखिल भारतीय साहित्य संमेलनं होतात, त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही अशी तमाम महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यातल्या लोकांची तक्रार असते आणि ती रास्तही आहे. साहित्य संमेलनाचं 2-3 दिवसांचं स्वरूप, त्यातले मर्यादित कार्यक्रम हे लक्षात घेता सगळ्यांना स्थान त्याच्यामध्ये देता येईल अशी खात्री नाही. पण त्याच्यासाठी साहित्य परिषदेकडे एक चांगला उपक्रम आहे किंवा उपाय आहे असं म्हणता येईल. साहित्य संवर्धन आघाडी जिल्हानिहाय प्रादेशिक संमेलनं घेणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीची संमेलनं जर झाली तर तिथल्या स्थानिक कलावंतांना, स्थानिक साहित्यिकांना त्याच्यामध्ये स्थान मिळेल, व्यक्त होण्याची संधी मिळेल आणि ज्यांच्याजवळ क्षमता आहे ती माणसं आपोआप अखिल भारतीय स्तरापर्यंत सहज पोहोचू शकतील. पण यामुळे अशी विभागीय संमेलनं आयोजित करणं यालाही आमचं प्राधान्य आहे. एकंदर साहित्य व्यवहाराला दिशा देणं, गती देणं, युवा पिढी लिहिण्यासाठी सक्षम व्हावी, लिहिण्याची ऊर्जा अनेकांमध्ये असते, पण नेमकं लिहावं कसं, व्यक्त कसं व्हावं याची सगळ्यांना माहिती असतेच असं नाही. यालाही कुठेतरी दिशा दिली पाहिजे. त्यामुळे युवकांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करणं, प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा आजच्या काळामध्ये समाज माध्यम हे व्यक्त होण्याचं एक उत्तम व्यासपीठ झालेलं आहे. पण दरवेळेला 5-5 पानी लेख प्रसारमाध्यमावर, समाज माध्यमावर लिहिणं हे कधीही योग्य नाही किंवा प्रत्येक ॲप्लिकेशनची, प्रत्येक समाज माध्यमांची एक स्वतःची पद्धत आहे. कशा पद्धतीनं व्यक्त व्हावं याची एक काहीतरी रीत आहे. ती लोकांना माहिती असेल तर समाज माध्यमंही व्यवस्थितपणे हाताळता येतात. याच्यासारखी प्रशिक्षणं देणं यालासुद्धा साहित्य संवर्धन आघाडीने प्राधान्य दिलेलं आहे. असा व्यापक जाहीरनामा किंवा उद्देश समाजहिताचे, लोकोपयोगी आणि एकंदर साहित्य व्यवहार समाजाभिमुख करण्याचे असे व्यापक उद्देश घेऊन साहित्य संवर्धन आघाडी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. पण हे सगळं जर घडवून आणायचं असेल तर तुम्हा मायबाप साहित्य रसिकांचा आशीर्वाद यासाठी गरजेचा आहे. त्याकरता आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. आता आधीच्या कार्यकारिणींनी निवडणुका न घेता 10 वर्ष इथे आपल्या पद्धतीने, अनिर्बंध पद्धतीने कारभार चालवलेला आहे. या सगळ्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी लोकशाही पद्धतीचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे निवडणूक लढवणं आणि निवडणुकीमध्ये जिंकणं. आणि हे जिंकणं हे तुम्ही आम्हाला मतांचं दान कसं देता याच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना आमची नम्र आणि कळकळीची विनंती आहे की साहित्य संवर्धन आघाडीला भरघोस मतांनी निवडून द्या आणि आपल्या साहित्य व्यवहाराला दिशा देण्यासाठी, गती देण्यासाठी आमच्या बरोबरीने सज्ज व्हा अशी आपल्याला विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट, प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मूव्हमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत.